गुड मॉर्निंग। आपल्या सत्व प्रोग्रामचा या आठवड्याचा विषय आहे इम्प्रूव्हिंग मेटाबॉलिझम। आपल्याला सगळ्यांनाच आपलं वजन नियंत्रणात राहावं, आपल्या शरीरातलं फॅटचं प्रमाण हे अतिशय कमी असावं हे सगळ्यांनाच वाटतं। पण हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी मुळात आपल्या शरीरात जे रोजच्या रोज सतत 24 तास मेटाबॉलिझम होत असतं म्हणजे काय तर चयापचयाची क्रिया। आपण जे काही फूड खातो त्याचं व्यवस्थित डायजेशन होणं, त्याच्यातनं एनर्जी एक्स्ट्रॅक्ट होणं, आपली इम्युनिटी सुधारणं, हॉर्मोनल बॅलन्स साधता येणं आणि जर गरज पडली तर अन्नातला काही भाग हा फॅट म्हणून स्टोअर करणं, ह्या सगळ्या क्रिया व्यवस्थित झाल्या, बॅलन्स्ड स्वरूपात झाल्या की आपलं वेट कंट्रोलमध्ये राहू शकतं। त्याच्याशीच रिलेटेड आपल्याला टास्क या आठवड्यात करायची। तर ती टास्क अशी आहे की तुम्हाला सगळ्यांना रोज सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायच्या आधी बार्ली वॉटर घ्यायचं आहे। ओके, बार्ली हे धान्य खरं तर भारतात पिकवल्या जाणाऱ्या धान्यांपैकी सगळ्यात जुनं धान्य आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा बार्लीचं खूप महत्त्व लिहून ठेवलेलं आहे। पण आपण सगळेजण इन्क्लुडिंग मी सध्या बार्लीचा वापर करायला मात्र हळूहळू विसरायला लागलो। तर आपण ह्या निमित्ताने बार्लीबद्दल एकदा परत पुन्हा नव्याने माहिती घेऊया आणि त्याचा नियमित आपल्या लाईफस्टाईलमध्ये वापर करायला सुरुवात करूया। तर तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे, तुम्ही आता काल रात्रभर सगळ्यांनी बार्ली पाण्यात भिजवून ठेवलेली असेलच, तर त्याच्यामध्ये अजून 1 वाटी पाणी एक्स्ट्रा घाला आणि ती बार्ली सकट जे तुमचं पाणी आहे ते गॅसवरती ठेवा आणि एकदा का त्या पाण्याला उकळी यायला लागली की गॅस अगदी लहान करून 30 मिनिटं ते थोडंसं पातेलं झाकून ते शिजू द्या। एकदा का 30 मिनिटं झाली की गॅस बंद करून ते जे पाणी तयार होईल तर ते तुम्ही गाळून घ्या आणि जी शिजलेली बार्ली असेल ती वेगळी ठेवा। ती तुम्ही अगदी भातासारखी पण खाऊ शकता किंवा पराठे थालीपीठामध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता। हे जे पाणी तयार होईल ते आपल्याला एका एअरटाईट बाटलीमध्ये काचेच्या शक्यतो स्टोअर करायचं आहे। हे फ्रीजमध्ये एक साधारण 6 दिवस टिकू शकतं आणि रोज सकाळी उठल्या उठल्या हे पाणी, ह्याच्यातलं अर्धा कप पाणी, त्याच्यामध्ये अर्धा कप साधं कोमट पाणी आणि त्याच्याबरोबर सध्या थंडी असल्यामुळे थोडंसं किसलेलं आलं आणि एक अर्धा चमचा लिंबाचा रस असं सगळं मिक्स करून हे बार्ली वॉटर सगळ्यांना सकाळी प्यायचं आहे। तर हे का करायचं बरं? कारण बार्लीचे बरेच वेगवेगळे फायदे आहेत। बार्ली ही आपल्या शरीरातलं अतिरिक्त पाणी बाहेर फ्लश आउट करण्याचं काम करते, म्हणजेच ती एका डाययुरेटिक प्रमाणे काम करते। त्याच्यानंतर ती आपल्या आतड्यामध्ये बार्ली एका झाडूप्रमाणे काम करते, म्हणजे आपली आतडी अतिशय स्वच्छ ठेवण्याचं काम, त्याच्यातली जी काय साठलेली टॉक्सिन्स असतील ती बाहेर काढून टाकण्याचं काम ती करते आणि त्याच्याचमुळे बार्ली पचनासाठी अतिशय चांगली आहे। अतिरिक्त ॲसिडिटी कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो। ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्याचीही तीव्रता थोडी कमी करण्यासाठी बार्ली वॉटरचा खूप चांगला उपयोग होतो। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, बार्लीमुळे इम्युनिटी वाढायला सुद्धा मदत होते। ओके, सो असं हे बार्ली वॉटर आपल्याला सगळ्यांना रोज सकाळी घ्यायचं आहे। एकदा बार्ली शिजवून आपलं पाणी तयार झालं की ते पाणी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करा। त्यातलं अर्धा कप पाणी सकाळी घ्या, त्याच्यामध्ये अर्धा कप कोमट पाणी मिसळा, चवीला थोडंसं आलं आणि अर्धा चमचा लिंबाचा रस असं मिक्स करून आपल्याला सगळ्यांना ते सकाळी घ्यायचं आहे। थँक्यू।